सुचिता जी बनवणार आहेत शहाळ्याची फिरणी ना? हो. तुम्ही काय करता? मी कुकिंगचंच हे करते, म्हणजे छोट्या मोठ्या ऑर्डर्स वगैरे घेते. पण म्हणजे कसल्या ऑर्डर्स घेता? म्हणजे घरगुती पार्टीच्या ऑर्डर्स वगैरे घेते. सगळ्या प्रकारचं जेवण? सगळ्या प्रकारचं. नॉनव्हेज माझी जास्त स्पेशालिटी. नॉनव्हेज स्पेशालिटी. आणि मी असं ऐकलं तुम्ही चॉकलेट्स वगैरे पण? हो, चॉकलेट्स वगैरेची पण ऑर्डर्स घेते. अच्छा, बरं आपण मग आता हे बनवायला सुरुवात करूया. हो. त्याचं साहित्य सांगाल पण त्याआधी? हां, हे दूध क्वालिटीचं, म्हणजे म्हशीचं आपण दूध, ते साखर, काजू, ही शहाळ्याची मलाई, जाड असते ना ती घ्यायची, ही वेलची पूड, आणि हा शिजवलेला भात. अच्छा, शिजवलेलाच भात. काय करायचं आधी? प्रथम मी शहाळ्याची मलाई आणि हा शिजवलेला भात एकत्र करून मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. बरं. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझ्या सासूबाई, माझी एक 5 वर्षाची मुलगी कस्तुरी आणि माझे मिस्टर. अच्छा. आणि तुम्ही ह्याच्यापूर्वी फराळ वगैरे असा कधी बनवलेला आहे का? हो, लग्न आधी म्हणजे बनवलंय? हो, लग्नाआधी आम्ही खूप बनवायचो फराळ वगैरे, आईला मदत करायचो, त्यामुळे मला जेवणाची खूप पहिल्यापासूनच आवड होती. मग त्यांच्याकडे तुम्ही शिकलात का? आईकडून शिकली, पण माझे मिस्टर खूप खवय्ये आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांना असं वेगवेगळं खायला खूप आवडतं, त्यामुळे मी माझं अजूनच हे वाढलं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि मग याचा मी पद्धतशीर कोर्स करून मग खास त्यांच्याकरता असतं. आणि चॉकलेट्स आय थिंक मुली करता तुम्ही सुरुवात केली? मुली करतात चॉकलेट्सचं पण. बरोबर. मग आता हे आपण मिक्सर मधनं काढून घेऊया का? बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. ठीक आहे. ही आपण पेस्ट रेडी केलेली आहे. ती पेस्ट रेडी केलेली आहे. आता काय करायचं? आता आपण आहे ना पहिल्यांदा ना दूध गरम करत होतो. आटवून वगैरे नाही घेतलंय ना? नाही, साधा दूध आपण जसं आणलं तसंच. आणि आता त्याच्यात साखर घालायची. किती घालू? सगळी घालू? हो. नरक चतुर्दशी येऊ द्या. आता तुमच्याकडे दिवाळी कशा प्रकारे साजरी करता? तुम्ही काय करता? म्हणजे दिवाळी म्हणजे आता मुलांबरोबर तर आपण जर फटाकड्या वाजवणं वगैरे तसंच. बाकी काय आपला फराळ जो काय पूजा वगैरे नेहमीप्रमाणे. तर तुम्ही दोघी जणी किती लांब राहता एकमेकींपासून का जवळच? नाही, आम्ही दोघी एकमेकीपासून बरेच, म्हणजे ती गिरगावला राहते तर मी बोरिवलीला. अच्छा. मग साधारण किती वेळा भेटता तुम्ही? आठवड्यातनं भेटता का? भेटणं खूप कमी होतं आमचं तसं. म्हणजे दादाचं दुकान असल्यामुळे ती सांभाळते, त्यामुळे तिच्याकडे पण तेवढा वेळ नाही, आणि तिला मुलगा आहे, त्यामुळे त्याला पण बघायला लागतं. बरोबर. त्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही की आम्हाला भेटणार. जास्त करून फोनवरच, किंवा क्वचित आपण गेलो एक दुसऱ्यांकडे, तेवढंच. असं भेटणं आमचं होत नाही कधी. दिवाळीत आय थिंक पण भेटगाठ जास्त. दिवाळी दुकानात वगैरे गेल्यानंतर तेव्हा. आता तुमच्याकडे दिवाळीच्या साठी काही खास ऑर्डर्स वगैरे येतात की नाही? हो, दिवाळीचं म्हटलं ना सगळ्या फराळाच्या, आणि आता सध्या चॉकलेटच्या. यावर्षी मी फक्त चॉकलेट्सच्या जास्त. म्हणजे लोकांना सगळ्यांना चॉकलेट्स द्यायला, गिफ्ट्स म्हणून द्यायला वगैरे, म्हणून ते ऑर्डर देतात तुमच्याकडे? हो. म्हणजे आता ऑफिसेस वगैरे मध्ये लागतातच, सगळ्या एकमेकाला स्टाफला वगैरे गिफ्ट द्यायला लागतात, किंवा क्लायंट असतो त्याला गिफ्ट द्यायला लागतात, त्याच्यासाठी चॉकलेट्स. तुमची खूप धावपळ होत असेल घरातला फराळ आणि याचं बाहेरचं बघणं, तर खूपच धावपळ होतं. आता आपण काजू टाकले. बरं. आता आपण हे पेस्ट टाकायची. तर ही एकदम बारीक केली आपण का अशी? फाईन पेस्ट. कारण की नॉर्मली फिरणी जेव्हा आपण बनवतो तांदूळाची, म्हणूनच आपण जाडसर करतो. पण शिजल्यानंतर त्याला तो मिळून येणार ना, त्यानंतर ते जाडसरपणा त्याला येणार. अच्छा, मग घालू याच्यामध्ये? हो. थोडी उकळ काढली ना की त्यानंतर आपण त्याच्यात वेलची पूड टाकू. बरं. शहाळं घातल्यामुळे याला एक वेगळीच. आणि या खिरीला ना मला फर्स्ट प्राइज पण मिळालं होतं. अभिनंदन तुमचं. पण तुम्हाला ही स्वतःला सुचली का? तुम्ही कुठून प्रेरणा? म्हणजे माझं तसं गोव्याला माझा दीर राहतो की नाही, तर जाणं येणं असतं गोव्याला म्हटलं की नारळ. नक्कीच. त्यामुळे मग तिथे शाळा वगैरे तर घरचीच सगळी आमच्या, त्यामुळे त्याच्यावरून आपण आता गेल्यानंतर इथे मुंबईपेक्षा तिथे जास्त छान. बरोबर. त्यामुळे तिकडून असं म्हणजे काय करायचं मग ते नारळाचं, म्हणून असंच आपलं एकदा वेगळं म्हणून काहीतरी
तसं आपण ह्याच्या नारळाच्या ऐवजी आपण ह्याच्यामध्ये ना स्ट्रॉबेरीचा जेव्हा सीझन असतो ना तर स्ट्रॉबेरी घालून पण करू शकतो आपण. अच्छा, वेगळा आणि त्यामुळे कलर पण वेगळा येतो. हे आता कसं टेंडर्ड कोकोनट्स म्हणजे आपला बरोबर, आईस्क्रीम तसं ते व्हाईट. पण बाकी प्रोसेस सेमच ना, फक्त त्याच्याऐवजी शहाळ्याच्या ऐवजी मिक्सर मधनं काढताना स्ट्रॉबेरी घालायची. त्यामुळे तो स्ट्रॉबेरीचा कलर पण छान येतो. अच्छा, आता आपण याच्यात वेलची. बस बस झालं. आता हे झालंय का? झालं. मग आता काय करायचं ह्याच्या पुढे? याच्या पुढे आपण आता ही थोडी थंड करून फ्रीज मधून घालायची. मग बोलमध्ये टाकली की ती सेट त्याच्यामध्ये जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा. ही थंडच खायला जास्त चांगली लागते. हो हो हो, ठीक आहे. मग आपण हा फ्रीजमध्ये ठेवूया. तोपर्यंत तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. शहाळ्याची फिरणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, साखर, काजूचे तुकडे, वेलची पूड, शहाळ्यातली मलाई आणि शिजवलेला भात. कृती: प्रथम एका बाउलमध्ये शिजवलेला भात घेऊन त्यामध्ये शहाळ्याची मलाई एकजीव करावी आणि हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. कढईमध्ये दूध गरम करून साखर, काजूचे तुकडे, त्यामध्ये ही भात आणि शहाळ्याची पेस्ट घालून या मिश्रणात चिमूटभर वेलची पूड घालून ते उकळून घ्यावं. शहाळ्याची फिरणी थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावी.